नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे कार्डियक रिहॅब. हे काय आहे आणि याचे हृदयासाठी फायदे कोणते आहेत, आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर ग्रीष्मा शेणॉय. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर ग्रीष्मा शेणॉय या सप्टेंबर 2015 पासून डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरमध्ये काम केल्यामुळे त्यांनी हृदयविकाराचे अनेक रुग्ण पाहिले आहेत आणि बायपास सर्जरी, ऑन्जिओप्लास्टी, पोस्ट AICD, पेसमेकर डिव्हाइस फिक्सेशन नंतर ज्यांना हृदयरोग होण्याचा धोका आहे किंवा मेडिकली मॅनेज अशा रुग्णांना हाताळण्यात त्यांना चांगला अनुभव आहे. डॉक्टर ग्रीष्मा यांनी स्टँडर्ड चार्टेड मॅरेथॉनच्या मेडिकल डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घेतलेला आहे आणि मॅरेथॉनसाठी हृदयविकाराच्या रुग्णांना प्रशिक्षण देण्यात देखील या सहभागी होत्या. संशोधनासाठी उत्सुकतेने त्या सिडनी अँड जेल हफाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन अँड ह्युमन परफॉर्मन्स या विषयावर डॉक्टर लाईटफूट यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. डॉक्टर ग्रीष्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये लाईव्ह प्रेझेंटेशन देखील केलेलं आहे. हृदयरोग आणि यांचे संभाव्य धोके याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्यविषयक चर्चांचे आयोजन करण्यात देखील त्या सक्रिय आहेत. एक्सरसाइज फिजिओलॉजी, कार्डिओ पल्मोनरी फिजिओथेरपी, ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगीपणा, प्राथमिक प्रतिबंध आणि वजन कमी करणं या विषयांवर काम करण्यात त्यांना विशेष रस आहे. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात आधी मला तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्कार. सर्वप्रथम तर मला झी24 तासचा आभार मानायचा आहे की आज मला हा त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे की जे आमचे रुग्ण आहेत त्यांना हे कार्डियक रिहॅबिलिटेशन ही थेरपी त्यांची कशी बेनिफिट होऊ शकते हे सांगायला थँक्यू. माझं नाव डॉक्टर ग्रीष्मा आणि मी हिरानंदानी हॉस्पिटल येथे कार्डियक रिहॅब कन्सल्टंट म्हणून मागच्या 8 वर्षांपासून मी इथे आहे आणि स्पेशली अँजिओप्लास्टी, बायपास झाल्यानंतर जे व्यायाम करायचे असतात, जे नियमित आहार घ्यायचे असतात, ह्या सगळ्या प्रोग्राम ह्याचं नाव आहे कार्डियक रिहॅबिलिटेशन आणि हा मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. बरोबर. डॉक्टर, कार्डियक रिहॅबिलिटेशन म्हणजे नेमकं काय असतं यामध्ये? हर्षाली ताई, हा आपला हृदय आहे, बरोबर? तर या हृदयात आपल्याला जर या हृदयाची काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला कार्डिओलॉजिस्ट, कार्डियक सर्जन, एक्सरसाइज स्पेशलिस्ट, डायटिशियन, काउन्सिलर जी सायकॉलॉजिस्ट म्हणतात, जास्त करून स्मोकिंग सोडण्यासाठी जे काउन्सिलर स्पेशलाइज असतात तो, आणि योगासने, जो योगा इन्स्ट्रक्टर, हे सगळे मिळून तुमच्या जेव्हा हृदयाचं काळजी घेतात त्यालाच आम्ही कार्डियक रिहॅब म्हणतो. ओके. टेक्निकल शब्दात मी जर सांगितलं तर कार्डियक रिहॅब इज अ मल्टीडिसिप्लिनरी प्रोग्राम एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग युअर रिकव्हरी प्रोसेस आफ्टर अ हार्ट डिझीज अँड प्रिव्हेंटिंग द रिकरन्स ऑफ हार्ट डिझीज आफ्टर यू ऑलरेडी गॉन थ्रू अ हार्ट प्रॉब्लेम. नक्कीच. डॉक्टर ग्रीष्मा, नेमक्या कोणत्या रुग्णांना याचा फायदा होतो? कार्डियक रिहॅबचा फायदा सगळ्यात जास्त होतो हार्टच्या रुग्णांना, म्हणजे असे रुग्ण ज्यांना एन्जायना आहे, स्टेबल एन्जायना, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्यांची बायपास किंवा वाल्व ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे, ज्यांना पेसमेकर किंवा AICD बसवलेला आहे, जे डिव्हाइसेस असतात जे खास करून आपल्या शोल्डरमध्ये बसवतात, आणि ज्यांचा हार्ट फेल झालेला आहे, ते हार्टची पंपिंग कमी झाली आहे, जी साधारण 50 ते 60% असते, ती बेअरली 30 ते 35% झालेली आहे. असल्या पेशंट्सला कार्डियक रिहॅबचा जास्तीत जास्त लाभ होतो. त्याबरोबर ते आमच्याकडे असे पण रुग्ण आहेत ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, बट दे वॉन्ट टू बेनिफिट फ्रॉम अ मेडिकली सुपरवाइज प्रोग्राम. त्यांना डायबिटीज आहे किंवा त्यांना BPचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल हाय होत आहे, असल्या पेशंट्सला सुद्धा हा कार्डियक रिहॅबचा लाभ होतो. बरोबर. डॉक्टर ग्रीष्मा, आता हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढत चाललंय दिवसेंदिवस. तर हार्ट अटॅक नंतर जे काही हृदयविकाराचे रुग्ण असतात ते आपलं नॉर्मल रुटीन जगू शकतात का, नॉर्मल लाईफ? तर हर्षालीताई, मी इथे थोडा तुमचा वेळ घेणार. कार्डियक जेव्हा हार्ट अटॅक सुरुवातीला असायचा साधारण 1930 साली, तेव्हा हार्ट अटॅकचं रुग्ण म्हणजे झालं, तुम्ही 6 वीक बेड रेस्ट घ्या, 6 आठवडे तुम्ही बेडवर थांबा. त्यानंतर
1940sमध्ये त्यांना कळलं की अरे बेड रेस्टमुळे अजून त्रास होतोय पेशंट्सला, हृदय रुग्ण जे आहे त्यांना अजून त्रास होत आहे. म्हणून 1940sमध्ये त्यांनी चेअर थेरपी स्टार्ट केली, म्हणजे असं खुर्चीवर बसा आणि एक्सरसाइज करा तेवढंच. मग तो 1940sचा जो काळ आहे आणि आत्ताचं जो कार्डियक रिहॅब आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे. आता आमचे पेशंट्स जे आहेत ते सांगायचे म्हणून तुम्हाला एक्सरसाइज करतात, 40 to 60 मिनिट्स एक्सरसाइज करतात अंडर ECG मॉनिटरिंग. काही पेशंट्स आमचे असे आहेत ज्यांनी हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉनही केला आहे आफ्टर अ हार्ट अटॅक, आणि दे आर गोईंग बॅक टू द नॉर्मल लाईफ द वे इट वॉज बिफोर द हार्ट प्रॉब्लेम हॅड. तुमचा प्रश्न असा, टू आन्सर युअर क्वेश्चन, येस, आफ्टर अ हार्ट प्रॉब्लेम मला खूप प्रश्न येतात लोकांना की मी नॉर्मल लाईफ जगू शकतो का, माझं तर वय 30 आहे, आता माझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलं, आता पुढे काय करू आम्ही, मला औषधं आयुष्यभर घ्यायला लागेल का, अशी सगळं प्रश्न जेव्हा येतात तेव्हा तुम्ही कार्डियक रिहॅब पर्सनला भेटा. आम्ही तुम्हाला गाईड करू की तुमचे रिस्क फॅक्टर्स कसे मॅनेज करायचे आहेत, तुम्हाला कोणते व्यायाम करायचे आहेत, कसे करायचे आहेत, कोणत्या पेसला करायचे आहेत, वेदर तुम्हाला तुमचा हार्ट रेट बघून करायचं आहे किंवा तुमचा आहारात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे ते आम्ही बघून, आणि एक्सरसाइज कमी करायचं आहे. बेस ऑन केस टू केस बेसिस आम्ही हा पर्सनलाइज्ड एक्सरसाइज प्लॅन, पर्सनलाइज्ड कार्डियक रिहॅब प्रोग्राम हा तुमच्यासाठी करू. बरोबर. डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेमके कोणत्या पद्धतीने उपचार होतात, तुमच्याकडे अशी कोणती विशेष टेक्निक वापरली जाते? ओके, आमच्याकडे जे रुग्ण येतात, सो वी नो की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्हाला ॲडिशनल केअर घ्यायला लागते त्यांची. त्यासाठी आम्ही एक टेलिमेट्री मॉनिटर ठेवलेला आहे. हा टेलिमेट्री मॉनिटर असा आहे की समजा तुम्ही घातला तो मॉनिटर आणि त्याला 4 इलेक्ट्रोड्स असतात. त्या इलेक्ट्रोडचे जरिये तुम्हाला स्क्रीनवर, कोणत्याही कम्प्युटर स्क्रीनवर तुमचा ECG दिसेल. समजा मी तुम्हाला सांगितलं चला आपण इथे राऊंड मारूया, तर राऊंड मारता मारता तुमचा ECG कसा, तुमची हार्ट रेट कशी ही मला दिसणार, आणि मग मी तुम्हाला सांगू शकते की तुमचा हार्ट रेट कसा आहे, आणि त्यामुळे तुम्ही स्लो चाला, फास्ट चाला, दुसरी एक्सरसाइज करा, वेट लिफ्टिंग करा. ॲज पर दॅट आय कॅन गाईड यू की तुमचं एक्सरसाइज कसं झालं पाहिजे, तुम्ही कोणते व्यायाम केले पाहिजे. हे टेलिमेट्री मॉनिटर जे हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम आहे हे असणं फॉर अ कार्डियक पेशंट गरजेचं आहे, आणि त्यामुळे आपल्याला तुमचं ECG रिअल टाईम लाईव्ह दिसतो, and it helps us as doctors. We are not blind when we start the exercise program. We can see your ECG and accordingly start the exercise program. बरोबर. डॉक्टर, तुमचे टीम मेंबर कोण आहेत त्यामध्ये? आता मी जो हार्ट दाखवला त्याची सगळी नावं वाचली, तेच आमचे सगळे टीम मेंबर्स आहेत. सो कार्डियक रिहॅबिलिटेशन इज नॉट ओनली ग्रीष्मा की फक्त व्यायाम आम्ही केलं, आम्हाला तुमच्या डाएटचं पण इम्पॉर्टन्स माहिती आहे. तर आमच्या टीममध्ये डायटिशियन आहे, कार्डिओलॉजिस्ट, जे पण तुमचे कार्डिओलॉजिस्ट आहे, पेरेंट कार्डिओलॉजिस्ट, पेरेंट फिजिशियन, जिथे तुम्ही सर्जरी केलेली आहे ते सर्जन, नर्सची पण आवश्यकता असते, काउन्सिलर आणि योगा टीचर, हे आमचे जे आहे हा टीम मेंबर आहे. टुगेदर वी फॉर्म अ कार्डियक रिहॅब टीम. ओके डॉक्टर, तुमचा हा प्रोग्राम कोणीही जॉईन करू शकतो की त्यासाठी काही विशेष रेफरन्सची गरज आहे? आमचा प्रोग्राम हा कोणीही जॉईन करू शकता. ॲज आय सेड, तुम्हाला जर सांगितलं तुमच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीनंतर घरी वॉकिंग करा, तर वाय नॉट डू कार्डियक रिहॅब, यू विल बेनिफिट मोर. तुम्हाला जे वॉकिंग करताना तुम्हाला जरा गडबड होते, मी फास्ट चालू की नाही, मी वजन उचलू शकतो की नाही, माझा जिने चढू शकतो की नाही, जेव्हा असे प्रश्न येतात हार्ट अटॅकनंतर किंवा हार्ट वाल्व सर्जरी, बायपास सर्जरीनंतर, तेव्हा तुम्ही कार्डियक रिहॅबमध्ये या. त्यासाठी तुम्हाला कोणतीही रेफरलची गरज नाही. सपोज आम्हाला वाटलं की हो तुम्हाला कदाचित कार्डिओलॉजिस्टकडून क्लिअरन्स हवा, तर आम्ही समोरून सांगू तुम्हाला की प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा, स्टेबल व्हा आणि मग हा प्रोग्राम करा. बरोबर. डॉक्टर, एखाद्याला हृदयरोगा मतलब काहीच प्रॉब्लेम नसेल तो पण हा प्रोग्राम जॉईन करू शकतो, कारण का सगळ्यांनाच असेल असं नाही, तर त्यांना यातून काय मिळेल? ज्यांना काहीच त्रास नाही ते पण हे प्रोग्राम जॉईन करू शकतात का? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. येस, टू आन्सर युअर क्वेश्चन, कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे, हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना रिस्क फॅक्टर्स असतात, जसे ब्लड प्रेशर हाय आहे किंवा कोलेस्ट्रॉल जे असतं ते थोडंफार जास्त असतं, वजन जास्त असणं, लठ्ठेपणा, दिस इज ऑल्सो रिस्क फॅक्टर फॉर हार्ट प्रॉब्लेम.
आणि स्मोकर असले तर किंवा फॅमिलीमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्टचा प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे ॲट अ यंगर एज ग्रुप म्हणजे 40च्या वयाला कदाचित आईबाबांना हार्टचा प्रॉब्लेम होऊन गेला आहे तर दॅट इज अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री. सो यू शुड बी ऑल द मोर कॉशियस आणि सुरुवातीपासूनच तुम्ही सुरू केलं पाहिजे की आम्ही आता मेडिकली सुपरवाइज प्लॅन फॉलो करू. सो कोणीही आमचा हा प्रोग्राम जॉईन करू शकतात आणि ज्यांचं वजन एक स्पेसिफिक BMI पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आमचा सेपरेट एक मेटाबॉलिक प्रोग्राम पण आहे विच इज अ होल टीम ऑल टुगेदर ओनली फॉर ओबेसिटी अँड डायबिटीज मॅनेजमेंट. नक्कीच डॉक्टर, बाहेर म्हणजे जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करण्यामध्ये आणि हा प्रोग्राम बघण्यामध्ये नेमकं काय याची तुलना कशी कराल तुम्ही? सो काय होतं ना, तुम्ही जिममध्ये जातात तिथे तुम्हाला तेवढा मेडिकल गायडन्स मिळत नाही की तुम्हाला कितपत तुम्हाला स्ट्रेस करायला पाहिजे, कितपत तुम्ही धावलं पाहिजे, कितपत तुम्ही वजन उचलले पाहिजे. सो जेव्हा तुम्ही हा मेडिकली सुपरवाइज कार्डियक रिहॅब प्रोग्राम जॉईन करतात ना तेव्हा यू आर सुपरवाइज्ड, यू आर सेफ अँड वी आर मॉनिटरिंग यू ऑल द टाइम्स. ओके डॉक्टर, कोणती प्रोफेशनल सोसायटी आहे का म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकता तुम्ही आणि ती आम्हाला जर शोधायची असेल तर ते कशी शोधता येईल? तर कार्डियक रिहॅबचं जे अवेअरनेस आहे हे आता थोडंफार येतं आहे. मी रुग्णांना जर बघते तर 100 रुग्णापेक्षा एक 20-25% असे पेशंट्स असणार जे कार्डियक रिहॅबचा लाभ घेतात. हे डोक्यात ठेवून आम्ही मुंबईचे काही कार्डिओवॅस्क्युलर फिजिओथेरपिस्ट आहेत जे 10-11 जणांनी आम्ही एक सोसायटी ऑफ कार्डिओवॅस्क्युलर अँड पल्मनरी रिहॅबिलिटेशन ही फॉर्म केलेली आहे विथ द ओनली पर्पज की जास्तीत जास्त पेशंट्सला ह्याच्याबद्दल कळलं पाहिजे आणि ह्याचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. ह्याची वेबसाईट आहे SOCVPR.com. तुम्ही त्यावर आमचे मेंबर डायरेक्टरी बघितली तर तुमच्या जवळपास तुम्हाला कोणी कार्डिओवॅस्क्युलर किंवा रिहॅबिलिटेशन पर्सन पण भेटून जाणार. नक्कीच डॉक्टर, अशा कोणत्या परिस्थिती आहेत का की ज्यामध्ये तुम्ही अशा केसेसबद्दल सांगू शकाल? काही केसेस तर आमचे खूप झालेले आहेत, गमतीचे केसेस आहेत. आणि 2000 हे जे ECG मॉनिटरिंग आम्ही करतो त्याच्यामुळे आम्हाला काही असे पर्टिक्युलर केसेस आहेत ज्यांना पुढे हार्टचा प्रॉब्लेम होण्याच्या आधीच आम्ही ते बघितले ECGमध्ये आणि त्यांच्या कार्डिओलॉजिस्टकडे आम्ही त्यांना पाठवलं. ओके, सो एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे एकदा आमचं 2017 साली एक गृहस्थ आमच्यासोबत एक्सरसाइज करायचे आणि त्यांचं व्यायाम झाल्यानंतर ते माझ्या जवळ येऊन बसले बाजूच्या खुर्चीवर आणि त्यांचं ECG मी बघते तर 150 हार्ट रेट, 150 ते 160. त्यांना मी बघते ते तर आरामात बसले, त्यांना काही वाटत नाही आणि मी ECG बघते 150-160. मग ते म्हणाले मला जराशी चक्कर येते म्हणून. सो या टाईमला त्यांचा जो हार्टचा रिदम आहे तो थोडा चेंज झालेला, नॉर्मलपेक्षा अबनॉर्मल झालेला. मग त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला फोन केलं. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला बाजूलाच बिकॉज इट बिंग अ हॉस्पिटल सेटअप वी हॅव अ ICU. सो ICUमध्ये त्यांना डायरेक्टली रिहॅब डिपार्टमेंटमधून ICUमध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि त्यांना तिथे जे हार्टचा रिदम परत चेंज करायची औषधे दिली गेली आणि इट रिव्हर्टेड बॅक टू नॉर्मल. पण ते घरी गेले असते तसेच एक्सरसाइज करून विथ दॅट 150-160 हार्ट रेट डेफिनेटली सेम इव्हनिंग ही वुड हॅव कम बॅक इन एमर्जन्सी डिपार्टमेंट. हा एक अनुभव आमचा झाला आहे. दुसरा अनुभव म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे एक पेशंट होते आणि फेअरली फिट होते, मॅरेथॉन वगैरे धावायचे आणि त्यांना मॅरेथॉन करता एकदा हार्ट अटॅक आला, त्यानंतर अँजिओप्लास्टी झाली आणि साधारण त्यांचं हार्ट मसल पंपिंग 30 ते 35% होतं. सो हे जेव्हा एक्सरसाइज करायला त्यांनी सुरू केली त्यांच्या हृदय विकारानंतर, हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी झालेली आहे, तर आम्ही नोटीस केलं की परत त्यांच्या ECGमध्ये 3 ते 4 असे बीट्स येत आहेत विच कॅन लीड टू अ हार्मफुल रिदम. ओके, तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असणार ते शॉक देतात आणि रिवाईव्ह करतात, असल्या प्रकारचे हार्मफुल रिदममध्ये ते गेले असते. पण तसे त्यांना फक्त 3 किंवा 4 बीट्स होते. तरीही आम्ही त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला सांगितलं की सर ह्यांचं असं होतं आहे, ह्यांचे हार्टबीट्स चेंज होत आहेत, सो म्हणून तुम्ही प्लीज एकदा त्यांना रिव्ह्यू करा. आणि त्यानंतर त्यांनी
AICD म्हणून एक डिव्हाइस बसवला विच इज अ लाईफ सेविंग डिव्हाइस. आणि आता तर ते एव्हरेस्ट वगैरे चढून आलेत. नक्कीच. तर डॉक्टर ग्रीष्मा शेनॉय यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्डियक रिहॅब हे काय आहे आणि याचे हृदयासाठी नेमके कोणते फायदे आहेत, यासाठी आपण डॉक्टर ग्रीष्मा शेनॉय यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आत्ताचा माझा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही एक्सरसाइजचा प्लॅन नेमका कसा तयार करता, कसा फॉर्म करता? हे छान प्रश्न विचारला आहे तुम्ही हर्षाली ताई. जेव्हा आमच्याकडे कोणताही रुग्ण येतो तर तो त्याची डिस्चार्ज समरी किंवा हिस्ट्री घेऊन येतो. प्रत्येक रुग्ण वेगळा असतो, हे आपल्याला सगळं प्रथम समजायचं आहे. वयोगट वेगळं असतं, त्याचा कंडिशन वेगळं असतं, वेदर ऑर नॉट त्याला डायबिटीज आहे नाही आहे, हे सगळे जे प्लॅन आहेत हे आम्ही पहिले त्यांच्या हिस्ट्री किंवा इव्हॅल्युएशन, पहिला दिवस आमचा त्यात जातो. ऑलमोस्ट 1 तास आम्ही त्याच्यासोबत असतो, अंडरस्टँड करतो की तुमचा मेन इश्यू काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, हिस्ट्री काय झालं आहे, कोणती प्रोसिजर झाली आहे. आणि एक 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणून आहे, बेसलाईन एक्सरसाइज टेस्ट आम्ही करून घेतो, कळायला की पेशंटची बेसलाईन स्टॅमिना काय आहे. म्हणजे त्यांना व्यायाम जेव्हा आम्ही सुरू करणार तो अगदी पर्सनलाइज एक्सरसाइज प्लॅन असा असणार. ओके. त्यासोबत आता मी ॲज अ क्लिनिशियन जजिंग अ पेशंटची कदाचित वेगळी अपेक्षा पण असू शकणार, राईट. सो म्हणून आम्ही एक पेशंटसोबत गोल्स सेट करतो. शॉर्ट टर्म गोल्स काय आहे, लॉंग टर्म गोल्स पेशंटचे काय आहेत, त्या प्रोग्राममधून त्यांना काय बेनिफिट आहेत. कधी कधी पेशंट्स आम्हाला सांगतात की मला अमुक 4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरचं वॉक रन करायचं आहे, मला एक स्पेसिफिक टेम्पलमध्ये जायचं आहे जिथे जिने चढायचे आहेत 100-1. सो म्हणून असे पण आमचे रुग्ण आम्हाला सांगतात की आमचे हे गोल्स आहे. सो पेशंट इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर आमचा बेसलाईन टेस्ट, पेशंटसोबत गोल सेटिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंटली पेशंटचं सध्या मानसिक स्थिती कशी आहे. म्हणजे तुम्हाला सांगू, एकदा हिस्ट्री घेताना ऑलमोस्ट एक 30 इयर ओल्ड पेशंट आणि त्यांची वाईफ माझ्यासोबत बसलेली, बिचारे लहान मूल घेऊन. सो तुम्ही इमॅजिन करू नाही शकत त्या वयात जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक बसतो तर लेवल ऑफ एन्झायटी, जे तणाव असतं ते खूपच जास्त असतं. ओके. सो म्हणून आमच्याकडे स्पेशल काही क्वेश्चन्स आहेत जेणेकरून आम्ही एन्झायटी, डिप्रेशन हे स्क्रीन पण करतो. सो दीज पेशंट्स देन रिक्वायर फर्दर मेंटल हेल्थ प्रोफेशनल हेल्प. ओके. आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्यांच्या शब्दात आता कशी आहे ही आम्ही बघतो. तर हे सर्व प्रोसिजर जे आहे आम्ही पेशंट जेव्हा जॉईन होतो तेव्हा आम्ही करतो. मग हे आमची जेव्हा पेशंटची फाईल बनते त्यानंतर आम्ही मग तो एक्सरसाइजचा प्लॅन सुरू करतो. एक्सरसाइज आमसाठी आमचे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे गाईडलाईन्स आहे. पेशंट आमच्या सेंटरमध्ये आठवड्यातून 2 किंवा 3दा येतात. टेलिमेट्री मॉनिटर जे मी मेन्शन केलं आहे, ECG मॉनिटरिंग सिस्टम ते लावतो आणि त्यांचं एक्सरसाइज आम्ही प्लॅन करतो. मे बी 15 मिनटापासून 20 मिनटं, 40 मिनटं, 60 मिनिट्स असं ग्रॅज्युअली आम्ही एक्सरसाइज सुरू करतो. आणि त्यासोबत त्यांचे 2 योगाचे सेशन्स असतात, जास्त करून मेडिटेशनसाठी किंवा प्राणायाम, फ्लेक्सिबिलिटी हे आम्ही इन्क्लूड करतो. आहार, मोस्ट इम्पॉर्टंट, डायटिशियनचा कन्सल्टेशन सुरुवातीमध्येच आम्ही करतो. सो डाएट एकदा आमचा चेंज झाला सो एक्सरसाइज विल बूस्ट अँड इम्प्रूव्ह द पेशंट्स लाईफस्टाईल इन अ बेटर वे. हे सगळे जे आम्ही करतो त्याला कोर कॉम्पोनेंट्स ऑफ कार्डियक रिहॅब असं म्हणतात. त्यात पेशंट इव्हॅल्युएशन झालं, डायबिटीज मॅनेजमेंट, ब्लड प्रेशर मॅनेजमेंट, कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट, टोबॅकोचा पेशंटला लत असते तर ते सोडायचं कसं त्याच्यासाठी हेल्प, आणि एक्सरसाइज ट्रेनिंग आणि इम्प्रूव्हिंग द स्टॅमिना. सो टू समराइज, आमचा कार्डियक रिहॅब प्रोग्राम इज होलिस्टिक अँड इट इज एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग द पेशंट्स रिकव्हरी इन अ सेफ मॅनर. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण कार्डियक रिहॅब हे काय आहे आणि याचे हृदयासाठी फायदे कोणते आहेत याविषयी सविस्तरमध्ये डॉक्टर ग्रीष्मा शेनॉय यांच्याकडून जाणून घेतलं. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.